बारामतीतून सध्या एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे। महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बारामती नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज देवकाते यांनी। पाहूयात। बारामती नगरपालिकेसमोर आज धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे। मी आता सध्या बारामती नगर परिषदेसमोर उभा आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की बारामतीतले जे नगरपालिकेतले कर्मचारी असतील, पदाधिकारी असतील, महिला कर्मचारी असतील, यांच्या सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे। विविध मागणीकरिता हे धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे। आपल्या समोर काही नगरपालिकेचे पदाधिकारी, कर्मचारी पण उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत साधणार आहोत। सर, काय सांगा, नेमक्या काय तुमच्या या धरणे आंदोलनामध्ये मागण्या आहे? आमची प्रमुख मागणी होती की वारसा हक्क जो 1972 पासून चालू आहे तो कायमस्वरूपी तसाच चालू राहावा अशी प्रमुख मागणी होती। परंतु गेल्या 1.5 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने काय केलं की जो अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, इतर खुल्या वर्गातील जो कर्मचारी आहे तर त्यांच्या बाबतीत भेदभावाची भूमिका त्यांनी घेतली। त्यामध्ये काय केलं की जो अनुसूचित जातीचे ज्या 57 जाती आहेत त्या 57 जातीपैकी त्यांनी काय केलं, मेहतर, वाल्मिकी आणि बंगी या समाजाला फक्त लागू केलं आणि इतर अनुसूचित जातीच्या लोकांना तसंच वंचित ठेवलं। परंतु तसं न होता सरसकट वारसा हक्क लागू व्हावा अशी आमची प्रमुख मागणी होती। परंतु गेल्या 2024 जूनला औरंगाबाद खंडपीठाने याचिकेवर निर्णय दिला की अनुसूचित जातीच्या सर्व वारसांना वारसा हक्क लागू होईल अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे। मी कोर्टाच्या मनापासून आणि आमच्या तमाम 27 कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी जो लढा दिला त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। परंतु आमची अशी मागणी की तो वारसा हक्क हा सरसकट लागू झाला पाहिजे, सर्व जाती धर्माच्या लोकांना तो लागू झाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। आता थोडासा कुठेतरी तर्क वितर्क चालू आहे की तुमची जर मागणी येणाऱ्या कालावधीमध्ये जर लवकरात लवकर जर पूर्ण नाही झाली तर पुढे काही आंदोलनाचा इशारा वगैरे, त्यासाठीच आज एक दिवसीय आंदोलन केलं। या एक दिवसीय आंदोलनाच्या बाबतीत ज्या आमच्या ज्या काही कर्मचाऱ्यांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या बाबतीत शासन स्तरावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, कलेक्टर, प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, प्रांत स्थानिक स्तरावरचे वरिष्ठ अधिकारी या सर्वांना मागण्याच्या बाबतीतलं निवेदन सादर केलं। जर ह्या मागण्या जर मंजूर नाही झाल्या तर 6 ऑगस्ट पासून राज्यातील सर्वच नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिकेने काम बंद आंदोलन पुकारण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने आमच्या तमाम बारामती नगरपालिकेतील कर्मचारी त्या आंदोलनामध्ये पूर्ण पाठिंबा देऊन सहभागी होणार आहे। नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये जर ह्या नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पूर्ण महाराष्ट्रभर हे नगरपालिकेचे कर्मचारी आहेत ते रस्त्यावर उतरणार आहेत। कॅमेरामन मनसूरसह मी सूरज देवकाते, स्टार महाराष्ट्र न्यूज, बारामती।